मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। राज्यातल्या एकूण 29 महापालिकांसाठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केला। यासाठीची आचारसंहिता लागू झाली आहे। 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, वसई विरार, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड, कोल्हापूर, अहिल्यानगर, नांदेड, वाघाळा, जळगाव, धुळे, मालेगाव, मीरा भाईंदर, अकोला, भिवंडी, निजामपूर, उल्हासनगर, अमरावती, चंद्रपूर, लातूर, परभणी, जालना, पनवेल आणि इचलकरंजी या महानगरपालिकांचा यात समावेश आहे। जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महानगरपालिकांसाठी पहिल्यांदाच मतदान होणार आहे। 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर 31 डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। चिन्ह वाटप 3 जानेवारीला होणार आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025। उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। या 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी एकूण 3,48,78,017 मतदार मतदानाचा हक्क बजावतील, असं त्यांनी सांगितलं। या निवडणुकीसाठी केवळ मुंबई महापालिकेसाठी 1 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल, तर अन्य 28 महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहे। या निवडणुकीसाठी एकूण 39,127 मतदान केंद्र निश्चित केली असून यापैकी मुंबईत 10,111 मतदार केंद्र असणार आहेत। या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या मागणीनुसार केवळ ऑफलाईनच उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तसंच 6 महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025ला अधिसूचित मतदार यादीच ग्राह्य धरली जाईल, असं त्यांनी सांगितलं। दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार करण्यात आला आहे, असं वाघमारे यांनी सांगितलं। दुबार मतदारांना रोखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती त्यांनी दिली। महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे, तसंच दुबार मतदारांना विचारून ते कुठल्या मतदान केंद्रावर मत देतील हे लिहून घेतलंय। त्या मतदान केंद्रांव्यतिरिक्त त्याला इतर कुठेही मतदान करू दिलं जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं। मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे। आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही। मतदार याद्यांमध्ये काही घोळ नाही, फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही तांत्रिक अडचण होती ती सोडवली आहे, असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं। तसंच सगळ्या राजकीय पक्षांना आजच मतदार याद्यांच्या प्रिंटआउट देणार असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं।
मतदार याद्यांच्या घोळांबाबत राजकीय पक्षांची बैठक घेतली असून त्यांना सर्व माहिती देऊन शंकांचं निरसन केलं आहे असंही ते म्हणाले.